सरकारचा, या निगरगट्ट सरकारचा, या गेंड्याच्या कातडीच्या शासन आणि प्रशासनाचा या ठिकाणी तीव्र धिक्कार, जाहीर निषेध करूयात। कारण महाराष्ट्रातला माझा हा आदिवासी कोळी समाज बांधव, या माझ्या भगिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसल्यात। काही ठिकाणं सोडून इतर ठिकाणी शासनाचा एकही लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी आपल्या सुखदुःखात सामील व्हायला आलेला नाही। हे खूप मोठी दुःखाची बाब मी समजेल। म्हणून या ठिकाणी आपण या शासन आणि प्रशासनाचा, या लोकप्रतिनिधींचा या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जाहीर निषेध आणि तीव्र धिक्कार करूयात। मित्रहो, या सरकारचे करायचे काय? या सरकारचे करायचे काय? अरे असं कसं देत नाही मंगलाताई? असं कसं देत नाही? आरक्षण आमच्या हक्काचं, अहो आरक्षण आमच्या हक्काचं, आदिवासी कोळी जमातीचा, आदिवासी कोळी जमातीचा ऊट कोळ्या जागा हो, ऊट कोळ्या जागा हो, धन्यवाद। महर्षी वाल्मिकी नंतर बहुधा आपल्या समाजातील काही वाल्यांना नक्कीच यासाठी पुन्हा या मैदानावर येऊन आपली जात दाखवण्याची वेळ आलेली आहे। मित्रहो, 36 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना आपण अति संवेदनशील निवेदन दिलं। निवेदन देऊनही त्यांनी आपल्या या निवेदनाप्रती, या समाजाप्रती बेदखल असं काम केलेलं आहे। याचा अर्थ या आमदार, खासदार, मंत्री महोदयांना माझ्या आदिवासी कोळी समाजाची गरज राहिलेली नाही। कारण का, आपल्या गावात ही मंडळी येते, भूलताबा देऊन जाते आणि आपण त्यांच्या आमिषांना बळी पडतो आणि दरवर्षी हे लोक आपली मतं घेऊन त्यांच्या पेट्या भरत असतात आणि पुन्हा ये रे माझ्या मागले अशी भूमिका हे लोक करत असतात आणि पुन्हा आपण 5 वर्ष यांच्या नावाने वोटं मोडतो आणि परत आता येणारा काळ जो आहे निवडणुकीचा, लोकशाहीच्या माध्यमातून मतदान करायचा अधिकार आपल्याला दिलेला आहे। जोपर्यंत आपण तो योग्य पद्धतीने वापरत नाही तोपर्यंत मला असं वाटतं असे 25 दिवस काय दादा, असे किती दिवस निघून गेले तरी हे सरकार आणि प्रशासन आपल्याकडे बघणार नाही।